चांदूर येथे होमगार्ड पथकाचा 79वा वर्धापन दिन सप्ताह मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आलाय। परेड, भव्य पादळ रॅली आणि जनजागृतीच्या माध्यमातून होमगार्ड दलाने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। चांदूर रेल्वे होमगार्ड पथकात होमगार्डचा 79वा वर्धापन दिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार व केंद्र नायक दीपक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। वर्धापन दिनाच्या निमित्ताने चांदूर रेल्वे होमगार्ड पथकात साप्ताहिक परेड घेण्यात आली। यानंतर भव्य पादळ रॅलीचे आयोजन करण्यात आले। ही रॅली पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथून सुरू होऊन सिनेमा चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, रेल्वे स्टेशन चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरनं मार्गक्रमण करत तालुका समादेशक कार्यालयाजवळ समारोप झाली आहे। या रॅलीमध्ये पुरुष व महिला होमगार्ड सैनिकांनी शिस्तबद्ध व उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। या रॅली दरम्यान होमगार्ड संघटनेचे कार्य, आपत्कालीन सेवा, सामाजिक सुरक्षा व नागरिकांच्या मदतीकरिता होमगार्ड दलाची भूमिका याबाबत जनजागृती करण्यात आली आहे। यावेळी तालुका समादेशक अधिकारी चंद्रकांत उर्फ ललित पवार यांनी उपस्थित होमगार्ड सैनिकांना 79व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच समाजसेवेत होमगार्ड सैनिकांनी बजावलेल्या निष्ठावंत सेवाभावाचे त्यांनी कौतुक केले। या कार्यक्रमाची सांगता पथकातील सुभाष घोडेश्वर यांनी आभार प्रदर्शनाने केली आहे। या यशस्वी आयोजनाकरिता पथकातील मुरायत, तेवडे, सोनवणे, तांडेकर, अग्रवाल, गोगटे व काळपांडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत। शिस्त, सेवा आणि समाजहित या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या होमगार्ड दलाचा 79वा वर्धापन दिन चांदूर रेल्वे येथे प्रेरणादायी पद्धतीने साजरा झालाय। नागरिकांच्या सुरक्षेकरिता सदैव तत्पर असलेल्या होमगार्ड दलाला सिटी न्यूज कडनं पुढील वाटचालीसाठी पुढील मनपूर्वक शुभेच्छा।